बाजारामध्ये अनेक वस्तूंचा निलाव होताना तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे बोली लागते, त्यानंतर वस्तू विकली जाते. पण कधी तुम्ही एखाद्या माणसाच्या विश्वासाचा, त्याच्या स्वप्नांचा किंवा त्याच्या माणुसकीचा निलाव झालेला पाहिलाय का? आजची गोष्ट अशाच एका निलावाची. पुणे शहर आहे, त्या ठिकाणचं बाणेर जो भाग आहे, त्या भागामध्ये एका लग्नाचा जल्लोष सुरू होता. महागड्या गाड्यांची रांग लागलेली होती. घरामध्ये नातेवाईकांचे ये-जा चाललेली होती. सगळा गोंधळ चाललेला होता आणि नववधूच्या सौंदर्याची सगळीकडे चर्चा होते. नवी नवरी तिच्या रूममध्ये एकटीच होती, म्हणजे मेकअप रूममध्ये होती आणि ती तिचं सौंदर्याने हळद बसले होते. लग्नाला अजून बराच वेळ होता आणि अचानकपणे तिच्या रूमचा दरवाजा बंद झाला. कोणीतरी आत शिरलं आणि अचानक किंचाळण्याचा आवाज सुरू झाला. आतमध्ये झटापट होते असं बाहेरच्यांना जाणवत होतं. सगळे वऱ्हाडी त्या रूमच्या दिशेने धावलेले होते, पण दरवाजा आतून बंद होता आणि तो उघडण्याचा प्रयत्न करत होते, पण दरवाजा काय उघडला जात नव्हता. आणि दुसऱ्या बाजूला खिडकीमधून कोणीतरी पाहिलं आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण त्या खोलीमध्ये एक 35 वर्षाचा तरुण खुर्चीमध्ये शांत बसला होता. त्याच्या अंगामध्ये पांढरा शर्ट होता, पण त्या शर्टावरती रक्ताचे लाल भडक डाग पडले होते. ते सुकून चाललेले होते आणि त्याचा हात थरथर कापत होता, पण चेहऱ्यावरती मात्र त्याच्या शांतता होती. आता समोर जमिनीवरती नववधू जी आहे, ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती. तिच्या हिरव्या बांगड्या फुटलेल्या होत्या, जमिनीवरती विखुरलेल्या होत्या आणि बाहेरून अचानकपणे मग पोलिसांच्या गाड्यांचा आवाज यायला लागला, सायरनचा आवाज आला आणि पोलीस धावत त्या ठिकाणी आले. इन्स्पेक्टर अनिल पाटील यांनी दरवाजाला लाथ मारली, दरवाजा उघडला गेला आणि समोरचं दृश्य पाहून काही क्षण जागेवरती थबकले. कारण त्या खोलीमध्ये रक्ताचा तीव्र वास पसरलेला होता आणि समोरचं दृश्य अत्यंत भयंकर होतं. तो तरुण शांतपणे उठला, दोन्ही हात पोलिसांच्या समोर केले आणि त्यावेळेस इन्स्पेक्टर पाटील जे ते रागारागाने ओरडले, की "अरे नराधमा, या नवरीला मारताना तुझा हात थोडा सुद्धा थरथरला नाही का? म्हणजे दुसऱ्याचा संसार मोडताना तुला लाज कशी वाटली नाही?" आता तो जो तरुण होता, तो काही काळ शांत राहिला आणि नंतर हळू आवाजामध्ये म्हणाला, की "जिचं आज लग्न झालं, तिच्याशी एकेकाळी माझं सुद्धा लग्न झालेलं होतं. ती माझी बायको आहे." आता हे ऐकल्यानंतर मात्र त्या ठिकाणी भयान शांतता पसरली होती. हा काय प्रकार होता? म्हणजे हा नक्की कोण होता? ही नक्की कोण होती? आणि ही हत्या त्यानं का केली होती? साधारण 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे. सातारा जिल्ह्यातलं जाधव कुटुंब आहे. घरी 10-12 एकर जमीन आहे. घरी गाडी आहे, बंगला आहे, गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यानंतर वारकरी संप्रदायाचा वारसा आहे आणि त्या घरातील मोहन हा एक एकुलता एक मुलगा होता. दिसायला अत्यंत गोरापान, उंच, सुशिक्षित अशा पद्धतीचा मोहन हा नोकरी पण करत होता आणि शेती पण पाहत होता. त्याचे वडील शंकरराव, आई सुलोचना आणि हे दोघंही अत्यंत धार्मिक होते, प्रेमळ स्वभावाचे होते आणि अर्थातच वारकरी संप्रदायाचे होते. त्यांचा मुलगा मोहन हा अत्यंत साध्या स्वभावाचा होता आणि तो प्रत्येकाशी नम्रपणे वागायचा, नम्रपणे बोलायचा आणि त्याचं तो काम करायचा. त्याचं काम, त्याची शेती वगैरे सगळं चालू होतं. आता त्याचं वय वाढत होतं आणि त्यामुळे घरच्यांनी त्याच्यासाठी मुली बघायला सुरुवात केली. अनेक वधूवर सूचक मंडळामध्ये नाव नोंदवलं आणि अनेक स्थळं यायला लागली, ते पाहायला लागले, असं सगळं चाललेलं होतं. आता एक दिवस एका दलालाच्या माध्यमातून माया सावंत नावाचं एक स्थळ आलं. माया जी आहे ती साधारणपणे 24 वर्षाची तरुणी होती, अत्यंत सुंदर होती, दिसायला अत्यंत गोड होती. आता मोहननं तिला पाहिलं, पहिल्या भेटीमध्ये तो तिच्या प्रेमात पडला. तिनं मोहनला पाहिलं, तिला सुद्धा तो आवडला. मायाला मोहन आवडला, मोहनला माया आवडली आणि इथं मोहमाया सुरू झाली. त्यानंतर ठरलं बाबा की आता लग्न करायचं. पण प्रॉब्लेम हा होता, तो पैशाचा. म्हणजे माया जी आहे ती गरीब घरातली मुलगी होती. तिचे आई-वडील लहानपणी, म्हणजे ती लहान असताना तिचे आई-वडील गेले होते आणि तिच्या मामा-मामींनी तिला सांभाळलेलं होतं. म्हणजे घरची परिस्थिती गरिबीची होते. ते लग्नाचा खर्च वगैरे करू शकत नव्हते. आता करायचं काय? शेवटी यांनी काय केलं, मुलाच्या घरच्यांनी म्हटलं, "चला आम्हीच लग्नाचा खर्च करतो, मुलीचा खर्च करतो, दागिन्यांचा खर्च करतो." कारण मुलगी जर सोन्यासारखी आपल्याला मिळत असेल, तर आपल्याला खर्च करायला काही हरकत नाही. कारण शेवटी आपल्यासाठी गृहलक्ष्मी पाहिजे, घरातली लक्ष्मी पाहिजे आणि त्याच्यासाठी यांनी खर्च करायचं ठरवलं. एवढंच नाही तर जो मध्यस्थी होता, तर त्या मध्यस्थ्याला ₹2,00,000 दिलेले होते किंवा त्यानं ते घेतले होते. पण मुलगी चांगली होती त्यामुळे यांनी काही पैशाकडे बघितलं नाही आणि काही भेटीगाठी झाल्या आणि नंतर लग्न ठरलं. लग्नपत्रिका छापल्या, नातेवाईकांना आमंत्रण दिली गेली, मित्रपरिवाराला कळवलं गेलं. मोठ्या थाटामाटात लग्न झालेलं होतं आणि शेकडो पाहुणे त्या ठिकाणी आलेले होते.
लग्न झालं. लग्नाच्या नंतर मोहन जो आहे तो अत्यंत आनंदात होता, सुखात. आनंदाने म्हणजे आता नवीन लग्न झाल्यानंतर प्रत्येकजण आनंदातच असणार ना. आता त्याला वाटत होतं, की आपल्या आयुष्याला आता पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे. कारण इतक्या वर्ष वाट पाहत होता ज्या जोडीदाराची, जो जोडीदार त्याच्या आयुष्यामध्ये आलेला आहे. आणि त्यानंतर आता हे दोघं पती-पत्नी जे आहेत ते संध्याकाळच्या वेळेस जेवण वगैरे झालं आणि झोपायला गेले होते. पण काही वेळातच मोहन जो आहे तो गाढ झोपी गेला. माया मात्र जागी होती. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आता पूर्णपणे गायब झालेलं होतं आणि तिनं शांतपणे कपाट उघडलं. त्यामध्ये ठेवलेले 5-6 लाख रुपये बॅगेत भरले. त्यानंतर सासू सुलोचना यांचे 10-12 लाखाचे दागिने होते, त्या दागिन्यांची पेटी घेतली. त्यानंतर अजून कुठे-कुठे काय-काय आहे, स्वतःचे दागिने तर तिच्याकडे होतेच. हे सगळं नवऱ्याचे दागिने तिने काढून घेतले. त्याच्या गळ्यातले वगैरे, त्याच्या अंगठ्या वगैरे सगळं काढलं आणि त्यानंतर पाठीमागच्या दरवाजानं ती गायब झाली. आता सकाळ झाली. मोहनला जाग आली. त्यावेळेस पलंगाचा दुसरा भाग जो आहे तो रिकामा होता. आता त्याला सुरुवातीला वाटलं, की माया बाहेर गेली असेल, टॉयलेटला गेली असेल, काही काय असेल. पण काही वेळातच घरात आरडाओरडा सुरू झाला. कारण सगळी कपाटं उघडी होती. त्यातले पैसे गायब झाले होते आणि कपाटं उघडी, गायब लुगडी, पैसे गायब, दागिने गायब, सगळं गायब झालेलं होतं. आता मात्र त्या मोहनच्या हातापायातली शक्ती निघून गेली होती, कारण त्याची पत्नी सुद्धा गायब होती. तो वेड्यासारखा मग इकडं-तिकडं बघत होता. रेल्वे स्टेशनवर गेला, बस स्टॉपवरती गेला. त्यानंतर काही हॉटेल होते तिकडं शोधायला लागला. पण ही माया हवेमध्ये कुठं विरली की काय असं वाटत होतं आणि ती कोणालाही न सांगता निघून गेली होती. प्रश्न हा होता, की ती जाताना कोणीच कसं पाहिलं नाही? किंवा ह्याला नवरदेवाला झोप लागली, नवरा झोपला होता, पण बाकीची मंडळी होती ना, पाहुणे-रावळे होते ना, मग त्यांना कसं कळलं नाही? तर काल रात्री मायानं सगळ्यांना जेवण वाढलं होतं आणि ते जेवण ज्यांनी ज्यांनी केलं म्हणजे सगळ्यांनीच केलं होतं आणि त्यामुळे लोक इतके गाढ झोपले होते. त्यामुळे रात्रीत काय घडलं कोणालाही कळलेलं नव्हतं. म्हणजे ह्यातनं सगळ्यांना जे समजायचं ते त्यांना समजलं, की हिनंच जेवणामध्ये काहीतरी टाकलेलं होतं. पण आता काय करायचं? लग्नाच्या दिवशी म्हणजे लग्न झालं 1-2 दिवसातच मुलगी सगळं दागिने पैसे घेऊन गेली होती. आता यानंतर मग हा जो मोहन आहे किंवा ही मंडळी जी आहे ती मंडळी त्या मायेच्या घरी पोहोचली. तिथं पोहोचल्यानंतर मात्र वेगळंच नाटक पाहायला मिळालं. तिचे मामा-मामी मोठमोठ्याने रडायला लागले होते, "आमचं लेकरू कुठं गेलं? आम्ही त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं होतं आणि तुम्हीच काहीतरी तिला कमी जास्त केलं असेल." अशा पद्धतीनं त्याच्यावरती आरोप करायला सुरुवात झाली. आता ह्याला कळेना की नक्की मी करायचं काय? बरं आता हे हे आपल्यावरच आरोप करायला लागले. बरं दुसरी बाब, की हे जर गोष्ट पाहुण्या-रावळ्यांना कळली, की बाबा याचं लग्न झालं आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बायको पळून गेली. काय इज्जत राहील? गावात कळलं तर काय इज्जत राहील? समाजात कळलं तर काय इज्जत राहील? करायचं काय? सगळीकडे शोधलं. सगळीकडे इकडं-तिकडं सगळीकडे शोधलं. ती काही सापडली नाही. आता शेवटी ठरलं, की पोलिसात तक्रार करायची. पण प्रश्न हा होता, की तिथं न्याय मिळेल का? कारण पाठीमागं अनेकदा असे प्रसंग घडलेले. पण काही वाईट अनुभव लोकांना आलेले. त्यामुळे काय करायचं? पण शेवटी दुसरा पर्याय नव्हता. पोलिसात गेले, तक्रार दाखल केली. पोलिसाची तपास यंत्रणा फिरायला लागली आणि मग त्या मामा-मामीकडे चौकशी करायला पोलिसांचं एक पथक त्यांच्या घरी गेलं. त्या मुलीच्या घरी गेलं. तिथं उलगडा झाला, की हे कोणी मामा नव्हता आणि मामी नव्हती आणि काहीच नाही. ती त्यांची एक टोळी आहे. आणि ते तरुण मुलांना लग्नाचं आमिष दाखवतात, त्यांच्याकडून पैसे उकळतात आणि लग्नाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ती मुलगी जी आहे ते सगळं दागिने पैसे घेऊन पळून जाते. या अगोदर सुद्धा अनेक लोकांना त्यांनी फसवलेलं आहे. याबाबत तक्रारी सुद्धा आल्या होत्या. पण आपल्याकडे सिस्टम अशी आहे, की पोलिसांनी मेहनत करायची, जीव धोक्यात घालायचा आणि गुन्हेगारांना पकडायचं आणि नंतर मग ते जेलमध्ये जातात. मग त्यांना बेल मिळते. मग पुन्हा त्यांचा खेळ चालू होतो. पुन्हा जेल, पुन्हा बेल, पुन्हा खेळ असं सगळं चालू त्याचप्रमाणे माया सुद्धा सुटून यायची. सिस्टीमच्या कृपेनं अनेक तरुणांना आणि परिवारांना तिनं बरबाद केलेलं होतं. याच्यातच मोहन सुद्धा बरबाद झाला होता. म्हणजे जिच्याबरोबर ती सुखी संसाराचं स्वप्न त्यानं पाहिलं होतं, तिनंच त्याला धोका दिला होता. आणि त्या दिवसानंतर मोहन पूर्णपणे बदलला होता. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कायमचं गायब झालेलं होतं. आणि हे माझ्याच बाबतीमध्ये का घडलं? म्हणजे मी काय चूक केली होती? या विचारांनी तो पूर्ण खंगून गेलेला होता. आणि आपल्या मुलाची ही अवस्था बघून आई-वडील सुद्धा खचून गेलेले होते. त्यांनी मुलाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. "आपण तुझं पुन्हा लग्न लावू," असं सुद्धा त्याला सांगितलं होतं. पण लग्न या विषयावरती, या गोष्टीवरती त्याचा विश्वासच राहिलेला नव्हता, की अशीच लोकं असतात, असेच वागतात, अशा पद्धतीने त्याची मानसिकता तयार झालेली होती. आता या घटनेला साधारणपणे 3-4 वर्ष, 4-5 वर्ष होत आलेली होती. ती माया कुठं गेली, तिला काय शिक्षा झाली, काहीही कळलेलं नव्हतं. आणि मोहन अनेकदा पोलिसांमध्ये जायचा. मग त्याला कळायचं की तपास चालू आहे. साहेब आता नाहीत. तुम्ही नंतर या.
आता सर्व्हर डाऊन आहे किंवा आता जरा वेळ थांबा, नंतर बघू, नंतर बोलू, असं तसं करत तो जात होता, येत होता. एका बाजूला त्याची बरबादी झाली होती, दुसऱ्या बाजूला त्याची बदनामी झाली होती, तिसऱ्या बाजूला गुन्हेगाराला काहीही शिक्षा झालेली नव्हती आणि यामुळे मोहन आतून ढणाढणा जळत होता. आणि या गोष्टीला अनेक वर्ष गेलेली होती. मनातली आग मात्र शांत झालेली नव्हती आणि त्यानं ठरवलं काहीही झालं तरी तिला धडा शिकवायचा. जो त्रास मला तिनं दिला त्याची पूर्ण परतफेड व्याजासकट करायची. आणि हा विचार त्याच्या मनामध्ये पक्का होत होता आणि मग त्यानं प्लॅन केला. त्यानं स्वतःचं नवीन प्रोफाईल बनवलं. त्याची नवीन ओळख धारण केली. नाव बदललं, गाव बदललं, पत्ता बदलला, चेहऱ्यावरती वेगळ्या पद्धतीनं मेकअप केला, तसा फोटो बनवला आणि त्यानंतर ज्या वधूवर सूचक मंडळात त्यानं अगोदर नाव नोंदवलं होतं, त्याच वधूवर सूचक मंडळामध्ये त्यानं वेगळ्या पद्धतीनं नावं नोंदवली, वेगवेगळी नावं नोंदवली आणि ज्या जाळ्यामध्ये त्याला अडकवण्यात आलं होतं, त्याच जाळ्यामध्ये आता तो म्हणजे त्यानं त्याच पद्धतीचं जाळं टाकलेलं होतं. आणि मग अनेक फोन यायला लागले. मग मुलगी बघा, मुलगीचे फोटो यायचे, हे व्हायचं, ते व्हायचं. याच्यामध्येच एक फोन आला होता. तो तोच होता आणि हा सुद्धा तोच होता. म्हणजे त्याच दलालाचा फोन आला, ज्यानं याला अगोदर फसवलेलं होतं. पण त्या दलालाला माहीत नव्हतं हा कोण आहे, पण याला माहीत होतं हा दलाल आहे म्हणून. आणि त्यानंतर मग फोनवरती म्हणजे काही बोलणं वगैरे झालं. त्यानंतर मग मुलीचा फोटो मागवला आणि मग मुलीचा फोटो मागितल्यानंतर ती सुद्धा तीच होती. फरक काय होता माहितीये का? अगोदर मोहन बिनधास्तपणे विश्वास ठेवून पुढे जात होता, पण आता मात्र त्यानं सावधगिरीनं खेळ करायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर मग फोनवरती सतत बोलणं चालणं वगैरे झालेलं होतं, चाललेलं होतं आणि लग्नाचा विषय पण चालू होता. मग ते मुलगी अनाथ आहे, मुलीला आई-वडील नाहीयेत, मग तिचं मामा-मामींनी सांभाळ केलाय आणि त्यानंतर गरीब आहे, पैसे द्यावे लागतील वगैरे, वगैरे असं सगळं याला सांगण्यात आलेलं होतं. हा सुद्धा तयार झाला. हे सगळं चालू असताना मग ती मुलगी कुठं आहे, काय आहे, आता कधी भेटायला यायचं, काय यायचं हे सगळं त्यानं जाणून घेतलं आणि त्यानंतर तो त्या गावामध्ये पोहोचला, त्या ठिकाणी पोहोचला आणि आजूबाजूला चौकशी केली, माहिती घेतली. त्यावेळेस लक्षात आलं, त्यावेळेस कळलं, की एका इंजिनिअर बरोबर ती हिचं आता लग्न ठरतंय. म्हणजे ती आता इंजिनिअर बरोबर लग्न करणार, त्याच्याबरोबर लग्न करणार, त्याच्याकडून पळून येणार आणि नंतर परत मोहन बरोबर ते लग्न करणार, असा तिचा प्लॅन होता. तर लग्नाचा दिवस उजाडला होता आणि लग्न आता सुरू झालेलं होतं. म्हणजे विधी वगैरे चालू होते. काही वेळातच ते लग्न लागणार होतं. आता हे सगळं ह्याला कळलेलं. त्यानंतर तो तिथं गेलाय. त्यानंतर वेश पालटून त्यानं सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचलेला आहे आणि आता तो त्या स्पॉटवरती गेलाय, ऑन द स्पॉट म्हणजे ज्या ठिकाणी आता लग्न थोड्या वेळाने आहे, त्या ठिकाणी तो गेलाय. नवरी मेकअप रूममध्ये होती, एकटी होती. आता हीच संधी त्यानं साधली आणि तो तिच्या रूममध्ये शिरला होता. एक लक्षात घ्या, मोहनला इतकं साधं, सोपं, सरळ ह्या सगळ्या गोष्टी घडल्या का? नाही. त्यानं या अगोदर सुद्धा अनेक वेळा प्रयत्न केलेला होता. पण हा प्रयत्न त्याचा आता सक्सेस होतो की नाही ते पाहायचंय. तर त्यानंतर मग आता 4 वर्षाची आग त्याच्या मनामध्ये उसळत होती आणि जिनं आपल्या स्वप्नांचा निलाव केला होता, जिनं आपल्या देवासारख्या आई-वडिलांना त्रास दिलेला होता आणि हे सगळं त्या मोहनच्या डोळ्यासमोर दिसत होतं. तो आता आतमध्ये शिरला होता. आतून त्यानं दरवाजा बंद केलेला होता आणि तिचा शेवटचा हिशोब त्याला घ्यायचा होता. माया जी आहे ती आतमध्ये मेकअप करत होती. तिला जाणवलं कोणीतरी येते, पण तिला वाटलं की कदाचित काही मैत्रिणी किंवा कोणीतरी कलवरी वगैरे नवरदेवाच्याकडची असेल का, हिच्याकडचे तर काही 4-2 लोकच होते. पण त्याच्याकडचे असेल किंवा तिचा जो आता 12वा नवरा होता इंजिनिअर, तो 12वा नवरा असेल. पण हा होता तिचा 5वा का 6वा नवरा, मोहन. मोहन तिच्यासमोर उभा राहिला आणि हिनं पाहिलं, आरशामधून पाहिलं, मग मागं वळून बघितलं आणि हातातला मेकअपचा ब्रश खाली पडला. काही क्षण एकमेकांकडे पाहत होते. माया थरथरत होती. मोहनचे डोळे लालबुंद झाले होते. तो विचारत होता, "तू अशी का वागलीस? माझा संसार उद्ध्वस्त करून तुला काय मिळालं?" आणि माया मात्र आता रडायला लागली, लटलट कापायला लागले, हात जोडायला लागले, माफी मागायला लागले. आणि त्या क्षणी मोहनच्या मनामध्ये फक्त सूड आणि सूड होता. रागाच्या भरात त्यानं जवळचा सुरा जो आहे तो बाहेर काढला, तिच्या जवळ गेला, तिचं तोंड बंद केलं आणि त्या मायानं स्वतःला सोडवण्याचा, पळण्याचा प्रयत्न केलेला होता, पण उशीर झालेला होता. त्या मोहननं चाकूनं सपासप वार तिच्या पोटावरती, तिच्या शरीरावरती, तिच्या डोक्यावरती, पाठीवरती, सगळ्या अवयवांवरती करायला सुरुवात केली होती. 4 वर्षाचा राग होता, 4 वर्षाची आग होती, मनातली ती धग होती आणि हा उद्रेक झालेला होता, तो बेभान झालेला होता आणि त्यानं तिच्या पूर्ण शरीराची चाळण केली. काही वेळातच तिचा खेळ त्यानं समाप्त केला.
तिच्या रक्तानं मोहन पूर्णपणे लाल झालेला होता. सर्वांगाला शेंदूर लावल्यासारखा तो दिसत होता. घरभर रक्ताचा सडा पडलेला होता. यानंतर त्यानं तिची बॉडी जी आहे ती दूर फेकून दिली. खुर्चीजवळ ओढली, त्या खुर्चीवरती बसला आणि पाय तिच्या बॉडीवरती ठेवले आणि शांतपणे त्या मृतदेहावरती पाय ठेवून तिथं बसलेला आहे. त्यानंतर आता हे आरडाओरडा गोंधळातला आणि त्यामुळे बाहेर कळलंय, लोक आलेली आहेत. नंतर पोलीस आले, पण आत येण्याची हिंमत कोणाची नव्हती. मग पोलीस आल्यानंतर मात्र दरवाजा तोडण्यात आला. पोलीस आत घुसलेत आणि आता त्याला अटक केली आणि त्याचा जबाब घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यावेळेस त्यानं जबाबामध्ये सांगितलं, की तुम्ही विचारताय ना, की मी हत्या का केली? साहेब, हत्या तर तिनं केली होती माझ्या विश्वासाची, माझ्या वृद्ध आई वडिलांच्या सन्मानाची आणि माझ्या सुखी संसाराची. तुमच्या लेखी आत्ताचं फक्त कलम 302 आहे. ही केस असेल, पण माझ्यासाठी हा 4 वर्षाचा नरकवास आहे. तुमच्या सिस्टमनं तिला जेलमधून बेल देऊन बाहेर काढलं नवीन शिकार करायला. म्हणजे तिनं गुन्हा केलेला नव्हता. तिनं एखादा व्यापार केला की काय असं वाटावं, अशा पद्धतीनं तिला बेल मिळते आणि ती 12-12 लोकांना उद्ध्वस्त करते, बरबाद करते. पोलिसांनी जीवावर उदार होऊन पकडायचं, कोर्टामध्ये जामीन मिळायचा, पुन्हा ते कोणाचं तरी घर उद्ध्वस्त करायचं, हा सगळा तिचा खेळ चाललेला होता. मी फक्त तो खेळ कायमचा संपवला. आज जी सुरी तिच्या काळजामध्ये घुसली ना, ती जर घुसली नसती तर उद्या अजून निष्पाप तरुणांचं आयुष्य तिनं उद्ध्वस्त केलं असतं. साहेब, ज्या कायद्यानं पीडिताला न्याय मिळत नाही ना, पण त्याच सिस्टीमनं गुन्हेगारांना मात्र फायदा होतो, त्यावेळेस सूड हाच न्याय ठरतो. आणि मी जे केलं ना, ते या सिस्टीमनं अगोदर करायला पाहिजे होतं. जर त्या सिस्टीमनं अगोदर केलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं. 12-12 लोकांना तिनं लुटलं, त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं. तुम्ही काय केलं? तुमच्या सिस्टीमनं काय केलं? काय म्हणतात? तपास चालू आहे. साहेब राऊंडला गेलेत. सर्व्हर डाऊन आहे. तपास चालू आहे. साहेब, तपास चालू नव्हता. ही माया चालू होती. मी फक्त तिला कायमचं बंद केलंय. कायमचं. आणि साहेब, या क्रूर हत्येनंतर या सगळ्यांच्या बुडाखाली आग लागली असेल, जे दुसऱ्याचे संसार उद्ध्वस्त करतात. आणि अशा लोकांच्या बरोबर असंच झालं पाहिजे. आणि मेलेलं कोंबडं जे आहे ना, आता आगीला घाबरत नाही. तुम्ही मला ताब्यात घ्या. ज्या दिवसापासून तिनं मला लुटलं, त्या दिवसापासून मी या जगाच्या कैदेत होतो, लोकांच्या नजरेच्या कैदेत होतो. आज मी स्वतंत्र झालोय, मी मुक्त झालोय. मोहनने आपले दोन्ही हात शांतपणे पुढे केले. इन्स्पेक्टर पाटील यांनी त्याला बेड्या घातल्या. पण आज पहिल्यांदा एका गुन्हेगाराला पकडताना त्यांच्या हाताला थरकाप सुटला होता. आता मोहनला घेऊन पोलीस कोर्टामध्ये निघाले. जाताना मोहन पोलिसांना विचारतो, साहेब, 3 महिन्यामध्ये मला बेल मिळेल ना? कारण आता एक माया मेली, अजून अनेक माया बाकी आहेत.